दे मला. हाय. वांग वांग तुमचं आमच्या नवीन घरात स्वागत आहे. थँक्यू बबिताजी. तोंड गोड करा. Oh, so sweet of you. Thank you so much. वा वा बबिताजी, घर तर एकदम मस्त वाटतंय. अरे फक्त मस्तच नाही दया, जो जिन वाटते. म्हणजे जोरदार जबरदस्त जिंदाबाद. हो मस्त कोट बनवलं. थँक्यू. खरंच बबिताजी, आता वाटतंय की हे घर बबिताजींचंच आहे. का जेठालाल, हे माझं घर नाही वाटत? अरे तुम्ही आणि बबिताजी वेगळे थोडेच आहात. हा, बबिताजींचं घर म्हणजे तुमचं घर आणि तुमचं घर म्हणजे बबिताजींचं घर. या अय्यर भाऊंना आजकाल आपल्या नावाचा खूप पडलाय. खूप प्रेमात पडलेत आपल्या नावाच्या. त्या सत्तू भाऊंच्या वेळेला पण ते आठवते, कंपाऊंड मध्ये ते बोलत होते की अरे जेठालाल, तू नेहमी बबिताजींचा भाऊ असंच बोलतोस. हा, तो बबिताजींचा फक्त भाऊच नाहीये, तो माझा पण मेहुणा आहे असं बोला. काय जेठालाल, तू माझं नाव कधी घेत नाहीस ना, यासाठी मी थोडा दुखावला जातो. दुखावला जातो. हो, भाऊ नाराज झाला. अरे तुम्ही उभे का आहात? या ना, बसा ना. बसा. वा वा गुलाबी सोफा. अरे थँक्यू. वा मस्त आहे. हा जबरदस्त. हे घ्या, तुम्ही पण तोंड गोड करा. हे रसगुल्ले मी स्वतः बनवलेत. ओहो, रसगुल्ला. येस. तुझ्या पप्पांना रसगुल्ला खूप आवडतो. दया, रसगुल्ला नाही, बघ बबिताजी कसं बोलतात. रसगुल्ला. जेव्हा रसगुल्ला बोलतात तेव्हा असं वाटतं की जसं रसगुल्ला मधला रसच काढून टाकलाय. रसगुल्ला बोलतात तेव्हा असं वाटतं की पूर्ण रसाने भरलेली मिठाई खातोय. ठीक आहे, बरोबर की नाही बबिताजी? बरोबर. तर याच गोष्टीवर हे 3 रसगुल्ले तुमच्यासाठी. नाही, तुम्हाला तरी खावेच लागतील. तुम्हाला आवडतात ना? अरे नाही जेठालाल, तुला तर खावंच लागेल. हो, आज अय्यर भाऊ आग्रह करतायत तर मग खावंच लागणार. मस्त बनवलेत. थँक्यू. पण बबिताजी खरंच सांगते, ते तुमच्या सोफ्याची डिझाईन, त्याचा रंग, मजा आली. मस्त वाटलं मला. अरे ही सगळी बबिताजींचीच आयडिया असेल, हो ना बबिताजी? नाही जेठालाल, ही माझी कल्पना आहे. काय गुलाबी रंग बबिताचा आवडता रंग आहे, यासाठी मी विचार केला की या सोफ्याचा रंग गुलाबी असला पाहिजे. ओहो, अय्यर भाऊंची आयडिया आहे बघ. छान आहे खूप. वा. ओहो दया, ती भिंत बघ. ते सगळे गोल गोल चक्र आणि त्यात ती सगळी त्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. ही तर जरूर बबिताजी तुमचीच आयडिया असणार आहे ना? जेठाजी नाही, ही आयडिया पण अय्यरचीच आहे. ही पण तुमची आयडिया आहे? वा, बबिताजींबरोबर राहून बबिताजींकडून खूप काही शिकला अय्यर भाऊ, नाही? करेक्ट. पप्पा, तुम्ही आणि अय्यर भाऊ गप्पा मारा, तोपर्यंत मी आणि बबिताजी पोपट भाऊंचं घर बघून येतो. हा, ते काय आहे ना, पोपट भाऊंना आपल्या सगळ्या बहिणींना आपलं घर एकत्र दाखवायचंय. यावं सगळ्यांनी या. वेलकम. स्वागत आहे पोपट भाऊच्या घरात. या सगळ्यांनी या. पोपट भाऊ, तुमचे गजर एकदम सरस आहे. हो पोपट भाऊ, खूपच छान आहे. पारितोषिक विजेत्या पत्रकाराचं घर तर असंच असलं पाहिजे. खरं काय? थँक्यू. दयावहिनी, तुम्हाला माझं घर कसं वाटलं? पोपट भाऊ, तुमचं घर इतकं मस्त आहे, खूप मस्त आहे. माझ्या गोकुळधामच्या बहिणींनो, मी आपल्या घराला स्वप्नासारखं सजवलंय. पोपट भाऊ, स्वप्नासारखं का? आता तर हे तुमचं वास्तव आहे. तुम्ही इथे राहणार आहात, तुमचं स्वप्न जगणार आहात. नाही अंजली वहिनी, हे स्वप्न सत्यात तेव्हा उतरेल जेव्हा माझ्या स्वप्नात राहणारी माझी जोडीदार वास्तवात माझ्या या घरात येईल. अरे हे सूट आहे आतापासूनच. रोशन वहिनी, पोपट भाऊजी, तुम्हीच सांगा ना. अरे लाजतात? आमच्या होणाऱ्या वहिनीसाठी अर्धी फ्रेम रिकामी ठेवलीये ना. पोपटलाल भाऊ, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल आणि राधा कृष्णाची जोडी बनेल. थँक्यू. तुम्हा लोकांचा विश्वास नाही बसणार, पण मी माझ्या बाजूने सगळी तयारी करून ठेवलीये. एक मिनिट.
हे बघा. बाप रे बाप, पोपट भाऊ क्या बात है. नवरदेव तयार आहे. नवरदेवाचा टॅचू. नाही 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 दया वहिनी, स्टॅच्यू नाही. हे माझे लग्नाचे कपडे तयार करून ठेवलेत. माहित नाही कधी गरज पडेल. पोपट भाऊ तुम्ही बिलकुल चिंता नका करू. माताजी तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील. तुमच्या तोंडात तूप साखर. बाबा देव करो आणि तुम्हा सगळ्यांचं बोलणं खरं ठरव. आता ना मी तुम्हा लोकांना आणखीन एक खास वस्तू दाखवतो. इकडे या माझ्या बरोबर. चला या 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 सगळ्यांनी या 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 या. नाईस. छत्री, इसकी मोठी छत्री. पोपटलाल भाऊ एकदम पीसफुल कलर आहे. थँक्यू थँक्यू. पोपट भाऊ तुमची तर इंग्रजी चादर आहे. अरे ते चादरीवर इंग्रजी मध्ये लिहिलंय ना. ओ हो 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 हो. पत्रकार आहे तर सगळीकडे अक्षर अक्षर अक्षर. पण काही म्हणा पोपट भाऊजी, ही छत्रीवाली आयडिया मस्त. गोष्ट सांगा, तुमच्या बेडच्या वर पण छत्री. काय ना, मी एक विचार केला की रोज सकाळी उठताना आणि रात्री झोपताना जेव्हा माझे डोळे उघडतील ना, तेव्हा मला त्या वस्तूचे दर्शन व्हावे जी मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि जी आहे तुमची छत्री. हो. बोला छत्रपती पोपट भाऊजींचा. पोपट भाऊ आता तुम्ही मुली बघू नका. का? पोपट भाऊ तुम्ही घर इतकं छान बनवलं ना की मुलीकडचे तुमचं घर बघूनच हा म्हणून टाकतील. अरे वा वा वा. ही गोष्ट तर खरी आहे. पण तरीही दयावहिनी मला कोणतीही संधी गमवायची नाहीये. त्यासाठी आजपासूनच मी जेव्हा कधी मुलगी पाहायला जाईल ना, आपल्या पूर्ण घराला सोबत घेऊनच जाईल. पूर्ण घराला सोबत घेऊन जाल म्हणजे? इकडे या, मी दाखवतो तुम्हाला. या या तुम्ही या माझ्या सोबत या, मी दाखवतो. या 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 सगळ्यांनी या या लवकर या 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 सगळ्यांनी या सगळ्यांनी या. बसा, बसा. हे बघा. हा हा हे बघा खास वस्तू. हा हा. अरे या अहो या फोटोला आता मी प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत घेऊनच फिरणार आहे की बाबा बघून घ्या. हा आहे नवरदेव आणि हे आहे त्याचं घर. सगळं तयार आहे. Hands up, I must say. हा. मी तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नाव नोंदवणार आहे. कारण की आजपर्यंत इतिहासात कोणत्याही नवरदेवाने लग्न अगोदर लग्नाची एवढी तयारी कधीच केली नसेल. काय ना, आपली तयारी पूर्ण असावी. बाकी सगळं त्या वरच्याच्या हातात आहे. करेक्ट. कर्म करा, फळाची अपेक्षा नका करू. आणि पोपट भाऊजी, गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचं लग्न लवकरच होईल. थँक्यू थँक्यू. बापूजी हे बघा इथे बस. चला चला बापू चला. बाहेर अहो चला तर खरं. चला बापू. काय चला? अरे कुठे घेऊन चाललाय ते तर सांगा. बापूजी सगळे मिळून क्लब हाऊस बघणार आहेत, तुमचीच वाट बघतायत. चला हा चला आधी. अरे एक मिनिट, जेठा सगळे कुठे? आलेत, फक्त तुमचीच वाट हो बघतायत. सगळे आले तिथे. चला. होय या या. जबरदस्त बनवलंय नाही? काय उत्तम बनवलं ना कोमल क्लब हाऊस. एकदम अद्भुत. बाबा आपल्या घरांच्या रिनोव्हेशनच्या टेन्शन मध्ये आपल्याला समजलंच नाही की क्लब हाऊस इतकं सुंदर बनवलंय. आता तर आपल्या सोसायटीचे सगळे कार्यक्रम आपण या क्लब हाऊस मध्ये करू शकतो ना. हो इतकंच काय तर पोपटलालचं लग्न पण इथे करू शकतो. हा अगदी अगदी जेठालाल हाच विचार करून तर क्लब हाऊस रेनोव्हेशन केलंय. दूरदर्शी. या क्लब हाऊस मध्ये खेळायला मजा येणार आहे. अरे बेटा, क्लब हाऊस हा खेळायसाठीच तर बनवलं आहे. हा तर मग तुम्ही सगळे असे बघत काय राहिला? चला खेळायला सुरुवात करूया.
अरे काय यार अरे अरे ऐका 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 सगळ्यांसाठी आईस्क्रीम रेडी आहे. मला चॉकलेट दे. अरे वा आईस्क्रीम. हे आईस्क्रीम कोणी मागवलं? मला वाटतं पोपटलालने खुश होऊन सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागवलंय. खूप खर्च केलास भाऊ. थँक्यू. हा थँक्यू. अरे बाबा काय काही बोलतो जेठालाल. मी नाही मागवलेत आईस्क्रीम. काळजी करू नकोस पोपटलाल, हे आईस्क्रीम सोसायटी कडून आहे. ओ हो वा वा वा. या मागे एक खास कारण आहे. आपण आईस्क्रीम खाताना ठरवलं होतं की नाही की रिनोव्हेशन करायचं सोसायटीमध्ये. तर आज जेव्हा गणपती बाप्पाच्या कृपेने रिनोव्हेशन पूर्ण झालेलं आहे तर आईस्क्रीम तर बनतच.